आमची मागणी अशी आहे, हे जे दोन आरोपी आहेत विजय आणि ते खटोळकर, ह्या दोघांना पण अटक करण्यात यावी आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ना, खरोखर बीड जिल्ह्यासाठी ते लाजिरवाणं आहे। आणि महिला म्हणून आम्हाला तर इतकी लाज वाटायली ना, त्यांनी त्या मुलींचे नग्न व्हिडिओ घेतलेले आहेत। त्यांच्यावर जेव्हा त्यांना पाहिजे बरं का, गेल्या 1 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे, त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा त्या मुलीचा वापर त्यांनी केलेला आहे। आणि खरोखर त्या मुलीनं डेअरिंग करून ह्यांच्या विरोधात जे इथं तक्रार दाखल केली तिचं आम्ही अभिनंदनच करतो। तिचं नाव आम्ही कुणालाच सांगणार नाहीत। तिचे पालक थोडेसे नर्वस झालेले आहेत की आमच्या मुलीची बदनामी होईल, पण तुमच्या माध्यमातून मी त्यांनाही एक सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या मुलीचं नाव बाहेर येऊ देणार नाही, तर त्याची तुम्ही काळजी करू नका। पण ह्या प्रकरणाला वाचा फुटली आणि आमची मागणी असेल की पोलीस प्रशासनाने ह्या दोघांना तात्काळ अटक करावी, जितकी त्यांना फास्ट प्रक्रिया करता येईल तेवढी फास्ट प्रक्रिया करावी। आणि त्या दोघांना अटक जर झाली ना, तर बीडसाठी खरोखरच एक चांगला मेसेज जाईल की पोलीस प्रशासन सर्वसामान्याच्या बाजूनं पण आहे। आणि तिथं आत्ता जे महिला आयोगाने काल आदेश दिलेले आहेत की त्यांचं ते सील पॅक करून द्यावं, तर त्याच्यामध्ये काही CCTV फुटेज आहेत, तर ते फुटेज गायब होऊ नये म्हणून पोलिसांनी ते पण तात्काळ जाऊन ते बंद करावे आणि तिथं 2 पोलिसांचा पहिरा ठेवायला पाहिजे। 15 वर्षापासून ह्या विजय पवारच्या कोचिंग क्लासेस बीडमध्ये नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी त्यांनी ओपन करून ठेवलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आता आज प्रकरण समोर आलं, ह्याच्यामध्ये आणखी किती महिलांचे बळी गेलेत, तर ह्याची आमची प्रामुख्याने मागणी आहे की ह्याची CDR चौकशी झाली पाहिजे। CBIने हा गुन्हा हातामध्ये घेतला पाहिजे। आजपर्यंत किती मुलींचे बळी ह्याच्यामध्ये गेले आहेत ह्याची सखोल आणि एकदम तळागाळाला जाऊन ह्याची माहिती काढून ह्याच्यावर आणखी कडक कारवाई आणि गुन्हा नोंद झाले पाहिजे। तर 15 तास होऊन गेले, आणखी गुन्हेगाराला अटक झालेली नाही, तर जोपर्यंत त्याला अटक होणार नाही तोपर्यंत सील पॅकच राहील आणि बीड बंदचे हाक आम्ही सोमवारी देणार आहोत। स्वातंत्र्याच्या काळापासून उमरखेड आणि करोडी पेवा आणि येळमवासी या उमरखेड करोडी रस्ता दुरुस्त व्हावासाठी यासाठी प्रशासनाला नाहक त्यांनी हाक दिलेली आहे। अनेक वेळा उपोषणे आंदोलने केली, निवेदने प्रशासनाला दिली, पण गाढ झोपीत असणाऱ्या गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला, शासनाला अजूनपर्यंत त्याची जाग आली नाही। काल या करोडी उमरखेड रस्त्यावर असणाऱ्या नाल्यावर एकाचा पडून मृत्यू सुद्धा झाल्याची घटना, उमरखेड येळमचे शिवाजीराव यांचा मृत्यू सुद्धा झाल्याची घटना या ठिकाणी घडली। मी प्रशासनाला हा प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारतोय की अशा कितीक लाशा त्यांना त्या पुलावर पाहायच्या आहेत, अशा कितीक शव त्यांना या रस्त्यांनी पाहायचे आहेत। यांना जर या मेलेल्या लोकांच्या टाळेवरचं लोणी जर खायचं असेल तर त्यांना बिनफिकीर मग आम्ही पीक कायदा हा शासनासाठीच नसून आम्हीही कायद्याचे मोकळे आहोत असं समजून आम्ही आमचे हात या प्रकारे कुठे जातील हे सांगता येणार नाही। आणि यानंतर जर दिलेल्या टाइमात 1 जानेवारी 2026 पर्यंत करोडी उमरखेड रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन उमरखेड यांनी आपला दिलेला शब्द पाळला नाही, साहेब मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की उमरखेडवासी, करोडीवासी, येळमचे आणि पेव्याचे जे काही नागरिक आहेत, काळेश्वरचे जे काही नागरिक आहेत, हे सार्वजनिक बांधकाम विभागाचा ताबा घेतील आणि पुढे जे अनर्थ घडतील सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील। सन्मान्य राज साहेबांनी फेब्रुवारी 2025 पासून हिंदी विरोधात सक्तीच्या या संदर्भात मराठी हा विषय कंपल्सरी लागू करण्यात यावा या संदर्भात महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम त्यांनी विरोध दर्शविला होता की महाराष्ट्रात ही भाषा आम्ही खपून घेतली जाणार नाही, हिंदी ही भाषा आम्ही खपून घेतली जाणार नाही। त्या संदर्भात सन्मान्य राज साहेबांनी येत्या 5 तारखेला मोर्चा काढण्याचं ठरवलेलं होतं मुंबईतून, गिरगाव चौपाटी येथून। त्या संदर्भात ह्या सरकारने कुठेतरी यांना लक्षात आलं की जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर नक्कीच त्यांची पायाखालची वाळू सरकणार आहे, म्हणूनच त्यांनी हा कुठेतरी GR रद्द करण्याचं ठरवलेलं आहे। म्हणून मी या निमित्ताने या सरकारला एक आव्हान देतो, जर कधी हा महाराष्ट्रामध्ये परत यांनी हिंदी सक्तीचा जर निर्णय घेतलाच तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांना हा निर्णय हाणून पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। मी आवा मोर शिंपीगल येथे राहतो। अचानकपणे जोरात आवाज मोठा झाला, आम्ही सर्वजण धावत आलो। मोठ्या प्रमाणात या घराचं नुकसान झालेलं आहे आज रोजी, परंतु जीवितहानी कोणत्याही प्रकारची झाली नसल्यामुळं
झालेली नाही, परंतु शासन दरबारी या नुकसानीचा लेखाजोखा करून या सर्व कुटुंबांना भरपाई मिळावी अशी मी शासनाला विनंती करतो. जयरंदीर 28/6/2025 रोजी आज आमची पावसामुळे भिंत कोसळली. महिन्यापासून पाऊस चालू आहे सतत. पावसाच्या त्रासामुळे आमची भिंत पडून आली. घरात कोणी नव्हतं. आम्ही 2 दिवस बाहेर गावी गेलेलो होतो. बाहेर गावी असल्या कारणाने आम्हाला नंतरून गावातनं माहिती मिळाली की आमचं घर पडले. आम्ही त्वरित आलो, पण आमच्या धान्याची वगैरे नुकसान झाली. आमचे कपडे लत्ते किंवा नुकसान भरपूर घरातल्या साहित्याची झालेली आहे. तरी ती आम्हाला त्वरित लवकर मिळाली. आडगाव इथून बोलतोय. आज शनिवार असल्याने आम्ही फिरण्यासाठी वरून आलो होतो. इथला धबधबा बघून आम्हाला असं वाटतं आणि दुसरीकडं बाहेर फिरायला आलो. इथलं वातावरण बघून एकदम मन प्रसन्न होतं. धन्यवाद. येणाऱ्या भाविकांनी पोहरी नाल्यावर असलेला धबधबा याचा मनोरंजनाचा आनंद घ्यावा. या ठिकाणी रस्त्याचा विषय आहे धबधबे जाण्यासाठी. तर 2 रस्ते आहेत. एक हॉटेल चैतन्य आणि गावातून रस्ता आहे. खूप असा सुंदर धबधबा आहे. हा भाविकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. संदर्भात घाटातल्या धबधब्यासाठी येणाऱ्या भाविकांनी आपल्या वाहनाची काळजी घेतली पाहिजे. रस्त्याचं काम चालू आहे. विनाकारण अनर्थ घडू नये या हिशोबाने आपलं वाहन पार्किंग करून धबधब्याचा आनंद घ्यावा. येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे. रस्ता हा घाट वळणाचा असून पावसाळ्याच्या दिवसात खूप धोक्याचं वातावरण असतं. रस्ता समजत नाही. त्यामुळे येणाऱ्या देवी भक्तांनी त्याची व्यवस्थित काळजी घेऊन आपलं वाहन पार्किंग करावं आणि धबधब्याचा आनंद घ्यावा. हां, कसं वाटलं? सुनीता भावसार. आम्ही नाशिक येथून आलेलो आहे. गडावर येण्यासाठी आलेलो आहे. इथे धबधबा पाहून खूप छान वाटलं. वंदना भावसार. नाशिकहून आले देवीच्या दर्शनाला. तर इथे थांबलो धबधब्याजवळ. छान वाटतं. आई सप्तशृंगीचा विजय. महेश यादव. आम्ही नाशिकहून आलेलो आहे. वणीवरती दर्शनासाठी गेलेलो होतो. येताना निसर्गरम्य दृश्य पाहिलं मी. आणि मुलांनी झरा पाहिला. झराही खूप आवडला त्याला. तर त्याला काही राहलं नाही गेलं. त्याच्यामुळे मग आम्ही थांबून फोटो काढतो, एन्जॉय करतो. खूप छान वाटलं. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे.